परंतु आज मात्र एक नवीन उमेद, नवीन जिद्द, चिकाटी घेऊन हा संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. फार मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा या टीम कडून देखील असतील. बलाढ्य लाटवण टीमच्या विरोधामध्ये जव्हारचा संघ आजच्या दिवसामध्ये आपला पहिला सामना मैदानामध्ये खेळतोय. लाटवण संघाचा विचार केला तर सनी आघाडीचे फलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहताय. लाटवणकडनं कादिर आणि दीपक. कादिर स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक मार्क वरती दीपक, तर गोलंदाजी मार्क वरती राम आहे. कादिर यावेळेला आपण पाहतोय पंचांकडे गाड घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या 2 ओव्हरच्या या खेळामध्ये फार महत्वाची कामगिरी पार पाडावी लागेल कादिरला. नॉन स्ट्राइक मार्क वरती दीपक, गोलंदाजी मार्क वरती तुम्ही डावखुरा गोलंदाज पाहता. यावेळेला रामची सुरेख गोलंदाजी बघायला भेटते. परंतु काल सनी जर क्षेत्ररक्षण तेवढं जबरदस्त झालं असतं. स्वेर चेंडू आहे. काल देखील क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही, अन्यथा तो सामना देखील जव्हारचा संघ जिंकू शकला असता. पहिला चेंडू स्वेर आला, एका अवांतर धावेची भर पडते. वाईड वाईड राम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना या खेळाडूला तुम्ही पाहताय. स्लोवर चेंडू, त्याचबरोबर स्विंग देखील चांगला करतो. खूप मोठं पोटेन्शियल या खेळाडूकडे राहिलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केले ऑफ साईडला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडूवरती येतील, चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. आता स्ट्राईक वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमक खेळाडू मिस्टर दीपक सज्ज होतील. कादिर आणि दीपक ही जोड गोळी. पहिल्या विकेट साठी एक महत्वाचे पार्टनरशिप करणं फार गरजेचं असेल. याच्यानंतर देखील आई कालकाई जांभूळवाडी आणि नौजवान मोहोळ देवगड असा महत्वाचा सामना मित्रांनो आपल्याला पाहायला भेटू शकेल. यावेळेला ऑफ स्टंपचा बॉल, स्विंग चांगला होतोय. रामच्या विरोधामध्ये जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु फटका इथे फसला होता मिस्टर दीपक यांचा. चेंडू सरळ यष्टांच्या पाठीमागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. शानदार कामगिरी यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. राम अप्रतिम गोलंदाजी केली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित करणारी कामगिरी मिस्टर राम यांची पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, यष्टिरक्षक बीट होत आहेत. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा स्वेअरचा एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या तुम्ही पाहता आता 3 या आकड्यावरती पोहोचते. पहिला चेंडू वाईड, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वाईड. अशा पद्धतीचं पृथक्करण मिस्टर राम यांच्या गोलंदाजीचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळेला अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहतोय बॉल. फलंदाज दीपक यांना बीट केलं होतं मिस्टर राम याने. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा होते. संघर्ष करावा लागेल. लढो से डरकर नौका पार नहीं होती, वो कोशिश करने वालों की हार नहीं होती. वो संघर्ष यहाँ पर दिखलाने की आवश्यकता होगी मिस्टर दीपक को. पुन्हा एकदा बॉल फेकावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी तयार झालेला होता, परंतु रिदम त्याला पकडता आलं नव्हतं. पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. संदीप त्याच्या समोर आहे. यावेळेला लेग स्टंपच्या अगदी समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पूल करायचा होता, सक्सेसफुल ठरलेला नाहीये. मात्र चेंडू गेला होता पॉइंटच्या दिशेने. लेग बायचा इशारा येतोय रेफरी यांचा. एका धावेची भर मात्र धावफलकामध्ये पडेल. टीमची धावसंख्या षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये सुरू असताना आतापर्यंत 4 धावा इथे झालेत. आपण मिकी माऊस यांना देखील पाहतोय गेले 2 दिवस. ते देखील तुम्हाला सर्वांचं मनोरंजन करतायत. षटकार चौकार गेले, डीजे वाजला की ते देखील आपल्याला मनोरंजन करताना पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवरती येतोय. पंच याही वेळेला आपला हात भूमी समांतर करतायत. एका अवांतर धावेची भर पडते. वाईडचा इशारा येतोय. हे लांबलेले षटक मिस्टर राम यांचा आपल्याला पाहायला भेटतंय. ज्यावेळेला 2 किंवा 3 ओव्हरचा सामना असतो त्यावेळेला कमी गोलंदाज ज्यावेळेला वापरायला लागलेत त्यावेळेला जव्हारच्या टीमने प्रभावित केलंय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना मिस्टर राम आपल्याला पाहायला भेटतात. आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती पूर्ण झाले. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल शानदार ड्राईव्ह केला जातोय. वन बाउंड चेंडू आउट ऑफ द पार. 4 धावांसाठी बॅट्समनच्या बॅट मधून निघालेला पहिला खणखणी दणदणीत चौकार. कमांड डीजे. धन्यवाद. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावरती. राम मात्र आपले लांबलेले षटक अजून देखील कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतायत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट.
या षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा पूल करायचा आहे. अगदी यष्टांच्या समोर येऊन चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. या बॉलवरती देखील फलंदाज बीट झाला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना लाटवण टीमची धावसंख्या झाले बिनबाद 9. कमॉन डीजे. सो गोलंदाजी मार्क वरती जर्सी नंबर 11 बॉलर्स नेम लकी सज्ज होतं. लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती यावेळेला पहिला बॉल भिरकावून दिलाय. चेंडू डीप मिड विकेटच्या बाहेर जातो. आउट ऑफ द पार 6 धावांसाठी. कमान डीजे. मिस्टर लकी गोलंदाजी मार्क वरती म्हणजे लक्ष्मण गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं राम यांनी केवळ 9 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती मिस्टर लकी वरती एक जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतो संदीप यांच्या माध्यमातून. विस्फोटक फलंदाजीसाठी दीपक ओळखले जातात. कादीर दीपक ही जोडगोळी मैदानावरती पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड परिसरामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. तिसरा खेळाडू तुम्ही पाहताय जोपर्यंत बॉलवरती येईल तोपर्यंत इथे धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल. पंचांचा किती धावांचा इशारा येतोय बघूया. या बॉलवरती संभवता मात्र सिंगल धाव खर्च केली गेली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 16 या आकड्यावरती. संघर्ष करावा लागेल इथे. लाटवणचा संघ गेल्या पर्वामध्ये देखील शानदार परफॉर्मन्स सादर करण्यात यशस्वी ठरला होता. श्री काळकाई कृपा तिसरे संघ गेल्या पर्वाचा चॅम्पियन त्या संघाला श्रीराम गवे संघानं कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये स्पर्धेतनं बाहेरचा रस्ता दाखवलाय. आणि याही वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय कादिर यांच्याकडून. दीपक आणि कादिर ही जोडगोळी आपल्या टीमला एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकते. जर जवाहर संघाला क्षेत्ररक्षकांची जर साथ मिळाली तर मला वाटतं या ठिकाणी कमी धावांमध्ये लाटवणच्या टीमला हा संघ रोखू शकतो. परंतु हार्ड लक क्षेत्ररक्षण म्हणावं तेवढं दर्जेदार होताना पाहायला भेटत नाहीये आणि हा चिंतेचा विषय राहिला जवाहर टीमसाठी. मिस्टर लकी पुन्हा एकदा सज्ज होतात. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. बॉल चाललाय संभवता आउट ऑफ द पार्क. चौकार की षटकार. पंचांचा डिसिजन काय येतोय आमचे लाईनमन काय सांगतात बघूया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वीस धावा धावफलकावरती पूर्ण झालेत या मॅच मध्ये. अतिशय शानदार परफॉर्मन्स लाटवण टीम कडनं पाहायला मिळतोय. मिस्टर लकी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. याही वेळेला फुल टॉस करून घेतला. चेंडूला जोरदार फटका मारलाय. चेंडू चाललाय तो अर्थातच डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कादिरच्या बॅट मधून आलेला हा शानदार स्ट्रोक. सव्वीस धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अतिशय घनागती असा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मिस्टर कादिर यांचा. यशस्वी देखील ठरला. त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या बॉलवरती बॅकफुट वरती चेंडूला ड्राईव्ह केलंय. तुम्ही पाहता अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे परंतु या बॉलवरती एखादी धाव घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. षटक देखील संपतंय. सर एकच धाव ना संकेत. मात्र सिंगल मिळाली. 27 धावा धावफलकावरती बनवल्या आणि हा सामना जिंकण्यासाठी आता जवाहर टीमला 28 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये शानदार फलंदाजी पाहायला मिळाली. सेकंड इनिंग मध्ये मात्र जवाहरचा संघ 28 धावांचं जे लक्ष्य सेट केले लाटवणच्या टीमने हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करेल का. नेमकं दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये मात्र बदल करूया. परंतु कॉम्बॉक्स मध्ये बदल करण्यापूर्वी पुढचा जो सामना आहे श्री आई कालकाई जांभूळवाडी आणि नौजवान मोहोळ देवगड या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी. या नौजवान मोहोळ देवगड आणि त्याचबरोबर आई कालकाई जांभूळवाडी
कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊया. ऍडव्होकेट सनी मोहिते सर आपल्या बरोबर जोडले जातात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण थोडीशी विश्रांती घेऊयात. ऐकूया डीजेवरती तोपर्यंत मधुर संगीत. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. तर आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खेड तालुका लेदर क्रिकेट असू दे, खेड तालुका टेनिस क्रिकेट असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये तमाम खेडवासियांच्या हृदयावरती ज्याने अधिराज्य गाजवले, खेड तालुकाच नव्हे तर मी म्हणेन संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती सातत्यानं चर्चेत असणारे एकमेव नाव, तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय रहीम सईबुले सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मी रहीम भाई आपल्याला नम्रतेची विनंती करतोय, कृपया आपण आमच्या मुख्य मंचावरती यावं. आदरणीय रहीम सईबुले सर मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. भाई या, एक मिनिट या. आदरणीय रहीम सईबुले सर मी आपल्याला नम्रतेची विनंती करतोय, कृपया आपण आमच्या मुख्य मंचावरती यावं. रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा लेदर क्रिकेट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आदरणीय रहीम भाईंचं नाव खूप मोठं राहिले. देशाबरोबर विदेशामध्ये देखील जाऊन ज्या व्यक्तिमत्वानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेनिस क्रिकेट खेळलंय, लेदर क्रिकेट खेळलंय, असं तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय रहीम भाई सईबुले सर यांचं देखील या निमित्तानं आगमन होतंय. मी रहीम भाई आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय, कृपया आपण यावं. आणि त्यांच्या समेत आमचा ओसामा देखील आलाय. वलवते संघाचा स्टार काढू मिस्टर ओसामा देखील तुम्हाला पाहायला भेटतोय. कालच्या दिवसामध्ये जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये देखील आम्ही रहीम भाईंना पाहिलेलं होतं. खूप मोठं व्यक्तिमत्व आदरणीय रहीम भाईंचं. हार्ड लक त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये यशस्वी ठरले नाही, परंतु एक व्यक्तिमत्व म्हणून तमाम खेडवासियांच्या हृदयावरती ज्याने अधिराज्य गाजवले ते आमचे रहीम भाई या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किसनजी माडिक साहेब आपल्याला नम्रतेची विनंती करेन की आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय रहीम भाई सईबुले यांना आपण सन्मानित करूया. आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय रहीम भाई यांना आम्ही सन्मानित करतोय. रत्नागिरी जिल्हा लेदर क्रिकेट, रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट प्रत्येक फॉर्मॅटमध्ये एकाच नावाची चर्चा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही सातत्याने ऐकतो, पाहतो. एकदा जोरदार टाळ्या आमच्या रहीमभाईंसाठी होऊन जाऊ द्या. माणुसकीच्या क्षेत्रातला राजा माणूस म्हणून देखील ज्यांची ख्याती संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहिली आहे, मायाची शाल सन्मान चिन्ह श्रीफळ देऊन आदरणीय रहीमभाईंचा आम्ही यथोचित सन्मान करतोय. रहीमभाई आपल्या मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कंटिन्यू झालं. कारण मी खरं तर माडिक सर तुम्हाला सांगेन की ज्या वेळेला आमचे रहीम भाई आमच्या पाठीमागे असतात ना, एक मोठा आधार असतो. एक मोठ्या भावाची ट्रीटमेंट त्यांच्याकडनं आम्हाला मिळते. म्हणजे ज्या वेळेला अनेक स्पर्धांमध्ये जातो, भाई असले की आम्हाला खूप मजा येते खेळण्यासाठी. या ठिकाणी आमचं महिला मंडळ देखील आले. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये देखील आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. श्री आई काळकाई जांभूळवाडी नौजवान मोहोळ देवगड यांच्यामध्ये देखील मॅच होईल, परंतु पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये होतोय बदल. जाऊया ऍडव्होकेट सनी मोहिते सरांकडे. धन्यवाद. 28चं टार्गेट आहे. 12 बॉल मध्ये आता इथे बॅटिंग करणारा संघ जवाहरचा संघ आहे. त्यांना या 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. बनवू शकतील का बघावं लागेल. येणारी वेळ सांगून जाईल इथून धावा बनतील की नाही. जर एकंदरीत तुम्ही पाहायला गेलं तर या मॅच मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहताय तर जहूर आणि त्याचबरोबर असतील गोलंदाजी ट्रॅक वरती जहूर आणि त्याचबरोबर राम कल्पेश. आई काळकाई जांभूळवाडी आपल्याला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. जांभूळवाडी त्याचबरोबर मॅचला देखील आपण सुरुवात करतो. येणारा पुढचा पहिलाच बॉल आहे. राम तयार आहे. अगदी खोलवरचा बॉल असेल. ऑप्शनच्या बाहेर गेले होते आणि तिथे शफल होऊन खेळण्याचा त्यांचा प्रयत्न आपण बघितला. ज्या बॉलला अगदी बघा कोणत्याही प्रकारचा स्पर्श नव्हता. डॉट बॉल आलाय. जवळ देखील ज्या वेळेला एकंदरीत लाटवांचा संघ गेल्या पर्वामध्ये खेळला होता, रनरअप देखील ठरला होता. गेल्या पर्वामध्ये रनरअप ठरला होता. तर पुन्हा एकदा ते स्वप्न उराशे बाळगून या स्पर्धेमध्ये ते खेळतात की आम्हाला आता चॅम्पियन बनायचं आहे. ही जी गोल्डन ट्रॉफी आहे, या गोल्डन ट्रॉफीवरती आम्हाला आमच्या गावाचं नाव नक्कीच कोरायचं आहे. परंतु त्याच्या अगोदर या ठिकाणी बघा राम आणि त्याचबरोबर कल्पेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल आता घोषित केला जाईल अंपायरच्या माध्यमातून. जवळ देखील एक चांगल्या प्रकारचा बॉलर आहे.
येत्या पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती टाकला आणि त्यानंतर दिशाहीन बॉलिंग असेल. लक्ष्मणच्या बाहेरचा बॉल होता जिथे राम ही तो बैलोक मुमकिन आहे, परंतु कालच्या दिवसातील कल्पेशनं काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली कल्पेशच्या माध्यमातून. त्याचबरोबर राम आणि कल्पेश या दोघांना देखील आक्रमकतेनं या मॅच मध्ये खावं लागेल. येणारा पुढचा बॉल आहे, या बॉलला अगदी क्रॉस लाईनवर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा आहे का या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकंदरीत एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट करताना आपण बघतोय. आता स्ट्राईक मार्क वरती कल्पेश. कालच्या दिवसामध्ये काय कल्पेशनं क्रिकेट खेळलं होतं, एकंदरीत मोठे मोठे स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून आले होते. एका मॅच मध्ये मेन ऑफ द मॅच नक्कीच ते मानकरी ठरला होता आणि आता या मॅच मध्ये देखील तेच मानस असू शकते या फलंदाजांचा. समोर देखील जहूर सारखा एक आक्रमक बॉलर आहे, त्याच्या विरोधामध्ये कल्पेश तयार आहे. यावेळेला मोठा प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र कोणती चूक नाही. गोल्डन डकचा शिकार, फटका होता बेकार. कमॉन डीजे. न्यू बॅटर्स चला लगेच बॅटर्स मैदानाकडे जा. धावसंख्या 2 वरती काढू बाद झालाय. 28 धावांचा पाठला करायचा. लाटवणच्या संघाने मात्र या ओव्हर मध्ये काय बॉलिंग केले फलंदाजांना, अगदी थांबण्याचं या जर पाहायला गेलं तर एकंदरीत थांबवण्याचं काम केलंय. लक्ष्मण क्रमांक 3 वरती राम आणि लक्ष्मणची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. लक्ष्मण आता बॅटिंग साठी आलेत. लक्ष्मण आपल्या संघासाठी अगदी पॉझिटिव्ह अप्रोच च्या दृष्टिकोनातून खेळताना नक्कीच दिसू शकतील, परंतु त्याच्या विरोधामध्ये देखील जहूर देखील तितकाच घातक बॉलर आहे. ज्या जहूरनं गेल्या पर्वामध्ये देखील अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं होतं आणि या पर्वामध्ये देखील लाटवणचा संघ चांगलं प्रदर्शन पहिल्या मॅच मध्ये करताना दिसतोय. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये मागच्या बॉलला ज्या वेळेला कल्पेशने खेळलं होतं, जिथे लॉंग ऑफच्या परिसरामध्ये कोणती चूक नव्हती, सुपर अशी कॅच पकडली गेली. यानंतर इथे लक्ष्मण आलेत, हवेमध्ये उडवलाय बॉलला. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का, परंतु इथे फलंदाज सुदैवी ठरलायत. एक क्षेत्ररक्षक दुसरा, त्याच्यानंतर तिसरा येऊन चौथा क्षेत्ररक्षकानं बॉल त्या ठिकाणी कलेक्ट केलाय आणि जोपर्यंत कलेक्ट करतील या बॉल वरती जर पाहायला गेलं तर एक धाव नक्कीच मिळू शकणार आहे. धावसंख्येचा विचार करताय, धावसंख्या मात्र आता पुढे सरकत असताना 3 या आकड्यावरती 3च झालेले आहेत. मित्र म्हणेन मॅच आता परिपूर्ण जो लाटवणचा संघ आहे त्या लाटवण संघाच्या दिशेनं झुकताना आपण बघतोय. मुठीमध्ये आता आहे, चांगला कब्जा केला या मॅच मध्ये. पकड चांगलीच बघायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील पहिल्या ओव्हर मधील. द कार्पेट ऑनला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. जोपर्यंत या ठिकाणी पोहोचतील अतिशय वेगाने एक धाव झपकन कंप्लीट झाली आहे. या बॉलवरती फक्त आणि फक्त एकाच धावीवरती आता समाधान मानावं लागतंय. यावेळेला जहूरची चर्चा केली आपण. जहूरनं आतापर्यंत प्रभावित करणारे बॉल देखील टाकलेत. प्रत्येक बॉलला इथे फलंदाजाला बघा अगदी नक्कीच त्यांच्यावरती डॉमिनेट केलंय. वर्चस्व कायम राहिलंय बॉलर जहूर यांचा. फलंदाजाला खेळण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. क्रॉस हो वॉड देखना स्ट्रोक सुपर चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. काय स्ट्रोक होता अफलातून. डीजे कम ऑन. धन्यवाद डीजे, धन्यवाद 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 डीजे. धावसंख्या पाहायला गेलं तर षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 1 काढू बाद झाले. 6 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर सर्व क्रिकेट प्रेमींसाठी देखील एक आनंदाची बातमी. 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला सिद्धार्थ दादा स्मृती चषक या ठिकाणी बघा आयोजित केलेला आहे. सिद्धार्थ दादा स्मृती चषक 2025 लाटवण मध्ये त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ती स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सो इच्छुक संघांनी आपण नक्कीच जे संपर्क प्रमुख दिनेशजी कासारे सर आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट करा आणि त्या सदरच्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाची नाव नोंदणी करून घ्या. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती. कमी गतीचा बॉल आहे. फनसरकडे अपील करतायत की हा बॉल वाईट असेल का, परंतु अंपायरनं सांगितलं या ठिकाणी 1 बाउन्सचा इशारा दिलाय.
वन बाउन्स असेल म्हणजे सेकंड बाउन्सर आता बॉलर या ओव्हर मध्ये अलाव नाहीये. 5 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. लक्ष्मणला मागच्या जो स्ट्रोक होता ना सिक्सर साठी 100चं लक्ष्मणला मागच्या सिक्सर साठी नक्कीच 100चं कॅश प्राइज झाले होते. 5 बॉल मध्ये आता मात्र तुम्हाला पाहायला गेलं तर 18 धावांची गरज आहे. इथे पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उछाल घेतोय. बॅट बॉलचा संगम होत आहे. तिथे डॉट बॉल बघायला मिळतो. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हर्स बिंदी बॉल टाकले जात आहेत. 4 बॉलचा आता इथून खेळ मात्र शेष आहे. या 4 बॉल मध्ये अजून देखील 18 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके म्हणजे मॅक्सिमम टोकावे लागतील तरच या मॅच मध्ये तुम्ही विजय मिळवू शकाल. देवगड won the toss and decided to bowl first. आज जांभुलवाडी संघ बॅटिंग करताना यावेळेला मोठा प्रहार केलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू येस येस आउट ऑफ द पार्क जाईल का, परंतु इथे थोडीशी मिस फील्ड आपल्याला बघायला मिळते. 2 धावा झपकन कंप्लीट करताना आपण बघतोय. धावसंख्या जाऊन 12ला पोहोचेल षटकातील. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये आता 16 धावांची आवश्यकता राहिली आहे. 3 मध्ये 16ची गरज आहे. 1 चौकार आणि 2 सिक्सर अशा प्रकारचं आता समीकरण येणाऱ्या 3 बॉल वरती असतील आणि प्रत्येक बॉल देखील बघा या ठिकाणी चांगला टाकला गेलाय. यावेळेला मोठा प्रहार लॉंग लेगच्या बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पार जिथे मिळतील धावा. हरीश परकार यांच्याकडून या ठिकाणी पाहायला गेलं तर या फलंदाजांसाठी देखील 100चं कॅश प्राइज झालंय. सर चौकार आहे सूरज सर, आपल्याला इशारा द्या ना, आम्ही कन्फ्युज आहोत. ठीक आहे या ठिकाणी या बॉलवरती चौकार आलाय. येणारे पुढचे 2 बॉल असतील. या 2 बॉल वरती आता मॅक्सिमम पाहिजेत. दोन्ही मोठे स्ट्रोक पाहिजे. सिक्सर आलं तरच मात्र संघ आता जिंकू शकेल. फलंदाज तिथे तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती काही संघर्ष चाललाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटचा अंदरुणी किनारा आहे, परंतु इथे मात्र एक डॉट बॉल येतोय. एका बॉल मध्ये आता 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच मात्र परिपूर्ण लाठवण संघाकडे झुकले. आता इथून मात्र पुनरागमन होऊ शकत नाही हे आपण पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग करतायत. अतिरिक्त उछाल देखील या बॉल वरती आणि मॅच फिनिश. लाठवण संघाने मॅच मात्र नक्कीच जिंकलेली आहे. अभिनंदन लाठवण संघ. आणि जवार संघ मात्र या मॅच मध्ये होत आहेत पराजित. यापुढची मॅच असेल देवगड आणि त्याचबरोबर जांभुळवाडी या 2 संघांमध्ये बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. देवगड संघाने टॉस जिंकला जिथे त्यांनी बॉलिंगचं डिसिजन घेतलंय आणि प्रतिस्पर्धी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर संघाला बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय. आजच्या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रामध्ये स्कोररमॅन आमच्या नक्कीच दिव्या देखील जोडल्या गेल्यात. त्या देखील इन फ्युचर मध्ये दरवर्षी या पुढच्या पर्वामध्ये देखील आम्हाला स्कोररमॅनच्या भूमिकेमध्ये दिसू शकतील. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत खेड तालुक्यातील जे क्रिकेटचे खऱ्या अर्थानं पंढरी आहे आणि तिथे मात्र ज्यांचं सध्या तरी नाव चर्चेतलं राहिलंय आणि सध्या क्रिकेटचे एक आधारस्तंभ म्हणून आपण ओळखलं जातो असे रहीम भाई या स्पर्धे दरम्यान आले. सर तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. आम्ही नक्की स्पर्धेला होतो काल रात्रीच्या सत्रामध्ये. तिथं आम्ही तुमची मॅच देखील पाहिली परवाच्या दिवसामध्ये. खूप युनिक स्टाईलने तुम्ही बॉलिंग देखील करता आणि तुमच्या त्या स्टाईलनं देखील आम्ही प्रभावित झालो होतो आणि आम्ही पहिल्यांदाच पाहिली तुमच्या नावाची चर्चा. क्रिकेट खेळताना ज्यावेळेला आम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळताना पहिल्यांदा पाहिलं, ओरम खेळताना आम्ही सातत्यानं अनेकदा पाहिलं.